मित्र हो, एकाच दिवशी जर आपण बुके आणि माठ घेऊन आलो आणि माठ फुटला तर आपल्याला दुःख होते। आणि आपल्याला हे माहीत आहे बुकेमधील फुलं हे कोमजून जाणार आहे, तरी आपल्याला दुःख होत नाही। मित्र हो, या गोष्टीचा आपण कधी विचार केला आहे का? आपल्याला माठ फुटला याचं का दुःख होतं? या मागचं मानसशास्त्र काय आहे? तर मित्र हो, याचं सरळ मानसशास्त्र असं आहे की आपण माठाकडून अपेक्षा केल्या होत्या। आपल्याला माहित होतं हा माठ लवकर फुटणार नाही, मात्र माठ लवकर फुटल्यामुळे आपल्याला अपेक्षा भंग होतो, त्यामुळे आपण दुःखी होतो। मित्र हो, जीवन जगत असताना आपल्याला अनेकदा आपल्या अपेक्षा जेव्हा भंग होतात तेव्हा दुःख होतो। अनेकदा आपण मित्रांकडून मदतीची अपेक्षा करतो, नातेवाईकांकडून अपेक्षा करतो आणि या अपेक्षांचा जेव्हा भंग होतो तेव्हा माणूस दुःखी होतो। आपल्याला माहित आहे सायंकाळी बुकेमधील फूल कोमजून जाणार आहे, त्यामुळे आपण त्या बुकेकडून अपेक्षा ठेवल्या नव्हत्या। आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपल्याला दुःख होते। म्हणून जीवनामध्ये कुणाकडून अपेक्षा ठेवू नका। अपेक्षा ठेवल्या आणि त्या अपेक्षांचा भंग झाला म्हणजे दुःख होते। हाच विषय भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं। गीतेतील 3ऱ्या अध्यायातील 19व्या श्लोकमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तस्मासक्त सततम कार्य कर्म समाचरः आसक्तो ह्याचरन् कर्म परम प्राप्नोति पुरुष। हे अर्जुना, कुणाकडूनही अपेक्षा आसक्ती ठेवू नको, आणि जो पुरुष आसक्ती व अपेक्षा ठेवत नाही तो परम शांतीला प्राप्त होतो। म्हणून मित्र हो, आपण जीवन जगताना जास्त अपेक्षा ठेवू नका। जो अपेक्षा ठेवतो तो दुःखी होतो। जीवनामध्ये जर आपल्याला मन शांती प्राप्त करायची असेल तर अपेक्षा ठेवू नका। धन्यवाद। जय